अरे तुम्हाला विचारलं रे. झाला. चला क्वेश्चन नंबर 2 बघा. सर लास्ट एकदा घ्या ना. लास्ट सफा घ्यायचा. बरोबर आता. तर सेट ए होता 3 5 7 9 11 आणि 12. ते म्हणलं लास्ट मध्ये 6 म्हणाला ते. 6 मध्ये काय आहे? फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए कॉमा 2x plus 9 greater than 14. तर यामध्ये बघा आता हे ट्रू आहे का फॉल्स आहे पहिल्यांदा स्टेटमेंट कशी त्यांनी काय म्हणले फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू म्हणजे ए मधला प्रत्येक एलिमेंट ही कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे कोणती 2x plus 9 greater than 14. तर चेक करायचं पहिल्यांदा ए मधला पहिला एलिमेंट 3 ठेवा व्यतिरिक्त 6 6 plus 9 15 15 हा ग्रेटर देन 14 असतो का नाही पहिल्याच्याच फेल झाला बरोबर ग्रेटर देन 15 म्हणलंय त्यांनी हो बरोबर ग्रेटर लेस देन अरे काय मुलं मध्ये मध्ये डिस्टर्ब करायचे लेक्चर मध्ये जॉईन करावं ठीक तर आता याच्यामध्ये पहिला बरोबर आहे 1 मिनिट कॉल आले हॅलो हेलो हेलो लेक्चर चालू है पहिले ट्यून ठेवलं तर बेसिक 6 प्लस 9 ग्रेटर देन 14 गीताला 6 प्लस 9 15 ग्रेटर देन 14 पहिला बरोबर दुसरा ठेवून बघा 5 2 10 10 प्लस 9 19 ते सुद्धा 14 पेक्षा ते काय असतो जास्त असतो 7 ठेवलं तर 7 2 14 14 प्लस 9 जास्तच असणार सगळे एलिमेंट बघा ना 9 2 18 18 प्लस 9 27 हा 14 पेक्षा मोठा असेल 11 जरी ठेवलं तर 11 2 22 31 मोठा असेल 24 प्लस 9 मोठे असेल सगळे एलिमेंट 14 पेक्षा कसे मोठे आहेत तर तुम्हाला काय सांगता येईल कालप्रमाणे सेम आता मी लिहित नाही काल काय लिहिलं आपण फॉर इच एक्स बिलॉंग्स टू ए for each x belongs to a satisfy 2x plus 9 greater than 14 hence its truth value is hence its truth value is capital T hence it is true hence it is a true statement काल सांगितलेलं कसं लिहायचं true statement comma hence its truth value is capital T बोला आला का यस ज्यांनी प्रश्न विचारला होता त्याला आला का हे आता यस सर. अजून काही सांगायचं मध्ये पहिल्यामध्ये सांगा यस मुलींमध्ये मुलांमध्ये कोणाला विचारायचं पहिल्या क्वेश्चन मध्ये क्लिअर आहे मग जाऊ मग पुढच्या क्वेश्चनला बोला जायचं का हो सर. काय बाकीच्या काय मोबाईल घेऊन झोपले का रे ऑनलाईनचा अर्थ काय असतो कम्युनिकेशन झाला पाहिजे तुमच्या आणि माझ्यामध्ये मी जे काय विचारलं ते उत्तर दिले पाहिजे फक्त बघत बसायचं नाही नाव क्वेश्चन नंबर 2 मग बघा आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय करता येईल व्हेरी सिंपल वन राईट द ड्युअल्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला दिलाय write the duals of each of the following आता तुम्हाला ड्युअल मध्ये मी काल सांगितलेलं आहे काय करायचं ड्युअल मध्ये काय करायचं स्टेटमेंट मध्ये अँड आला तर ऑर ने रिप्लेस करायचा ऑर आला तर अँड ने रिप्लेस करायचा कॅपिटल टी आला तर कॅपिटल एफ ने रिप्लेस करायचा आणि कॅपिटल एफ आला तर टी ने रिप्लेस करायचं हे तुम्हाला काल सांगितलं लिहून दिले त्यामुळे काय अर्थ नाही तर बघा आता पहिला आहे त्यामध्ये P or Q or R हा स्टेटमेंट जैसे ड्युअल काय असेल P and Q and R और च्या जागी and और च्या जागी and संपला पहिला आता तुम्हाला सगळेच कळते जवळपास मी पूर्ण करून देणार नाही जे जे तुम्हाला वाटते दुसरा आहे P and Q or R जैसे ड्युअल सांगा P और Q and R and च्या जागी और च्या जागी and
दुसरा. आता डायरेक्ट चौथा बघा, पाचवा बघा, चौथा बघा. P and negation Q. याचा जर डोईल घ्यायचे असेल तर P as it is and च्या जागी और निगेशन हाताला लावायचा, निगेशन रिमेन as it is, P और निगेशन Q. आला. त्यानंतर पाचवा मध्ये आहे negation P और Q and negation R and S. This one. समजा याच्यामध्ये काय असतं एकदम सिंपल. त्याचं निगेशन म्हणल्यावर negation P as it is or सा and Q. पुन्हा replace that and by or, negation R replace by and by or. आलं लक्षात? असं सेम करायचं. आलं का? Yes, tell me. Tell me now. कळालं का? Yes, sir. आता बाकीचे करता येईल का? बरं ठीक आहे, अजून एक देतो तुम्हाला. तर एकदा आठवा आणि नववा घ्या ना. हो, तेच घ्यायला मी. आठवाच घ्यायला. तेच म्हणलं मी, तुम्ही असं बोलत राहा मध्ये मध्ये, म्हणजे मी जे विचारलं ते कम्युनिकेशन साठी ऑनलाईन ठेवलं, नाही तर मला व्हिडिओ पाठवता येईल तुम्हाला डायरेक्ट. Q और R. तर तुम्हाला जास्त म्हणलेलं आहे ड्युएल मध्ये C च्या जागी T, और च्या जागी and च्या जागी और, Q और च्या जागी and. खतम. हे झालं आठवा. आता काय म्हणलं तुम्ही नववा. तर नवव्यामध्ये काय निगेशन P और Q and R and T. याचा म्हणल्यावर काय असतं निगेशन P और च्या जागी and, Q and च्या जागी और, and च्या जागी और, T च्या जागी T is replaced by C. आलं लक्षात? झालं का रे? आला आठवा नवा. C आला. हो सर. ओके. व्हेरी सिंपल. क्लियर? हा C आला तर C च्या जागी T, और च्या जागी and च्या जागी और च्या जागी and. पुन्हा निगेशन P as it is, और च्या जागी and च्या जागी और, आणि हा and च्या जागी और, आणि हे T च्या जागी C. T म्हणजे याच्यामध्ये स्मॉल t असतो, ते लक्षात घ्या. स्मॉल t म्हणजे हा टॉटोलॉजी असतो, आणि हे जे C असतो हे काय असतो कॉन्ट्रडिक्शन. म्हणजे टॉटोलॉजी आला तर कॉन्ट्रडिक्शन रिप्लेस करायचा, आणि कॉन्ट्रडिक्शन आला तर टॉटोलॉजीने रिप्लेस करायचं. क्लियर? ओके. सर सी आलं तर टी न रिप्लेस करायचं का? पुन्हा ते तर सांगितलं तुला. हे बघ, T म्हणजे टॉटोलॉजी, स्मॉल t, आणि C म्हणजे कॉन्ट्रडिक्शन. स्मॉल t आला तर स्मॉल c ने, आणि C आला तर स्मॉल t ने. बघ इथे C आला तर T ने रिप्लेस केलं, आणि T आला तर C ने रिप्लेस केलं. आला का? तुला जर एखाद्या वेळेस क्वेश्चन मध्ये कॅपिटल T आला तर कशाने रिप्लेस करता येईल? कॅपिटल F ने. आणि जर कॅपिटल F आला तर कशाने रिप्लेस करता येईल? कॅपिटल T ने. हे पण लक्षात घ्या. हे काल लिहून दिलं तुम्हाला. बघा कालचं जरा ते जे काय लिहून दिलं लेक्चर त्याच्यामध्ये. ठीक आहे? आलं? झालं का रे? हो सर. आता कालच्या दोन टॉपिकवर दोन क्वेश्चन झाले. आता काल मी तिसरा टॉपिक घेतला होता. आता मुलं जॉईन झाले, काय सांगा. ठीक. कालचा मी काय रूल्स तुम्हाला लिहून दिले होते, रूल्स ऑफ निगेशन, जर तुम्हाला आठवत असेल तर. आता याचा वापर करायचा आपल्याला. की पहिला रूल सांगितला होता की निगेशन ऑफ P and Q जर असेल, म्हणजे निगेशन ऑफ कंजक्शन असेल, तर कसा लिहिता येईल? पहिल्या स्टेटमेंटचा निगेशन, and चा और, दुसऱ्याचा निगेशन. फर्स्ट स्टेटमेंटचा निगेशन, और चा and, दुसऱ्याचा निगेशन. हा रूल तुम्हाला लिहून दिलेले 5. दुसरा रूल आहे मध्ये जर और आला तर पहिल्या स्टेटमेंटचा निगेशन, और चा and, दुसऱ्याचा निगेशन. तिसऱ्यामध्ये लिहून दिलं निगेशन ऑफ निगेशन P म्हणजे काय असतो? P. चौथा रूल काल तुम्हाला सांगितलेला आहे की कंडिशनलचा नियम. निगेशन ऑफ कंडिशनल जर आला तर काय असेल त्यामध्ये? त्या रूल प्रमाणे काय रूल्स काल सगळं सांगितलेले, आज तू घरी सांगायला. 1 minute, some student getting joining. Okay, sure. तो क्या बताया था मैंने? पहली स्टेटमेंट एज इट इज and दुसऱ्याचा निगेशन. आणि पाचवा बाय कंडिशनल जर असतील, बाय कंडिशनल जर असेल तर कसा? P and negation Q or Q and negation P. P and negation Q or Q and negation P. आलं लक्षात? आलं?
P and negation Q or Q and negation P. आले 5 चे 5 रूल लक्षात. आले का मुलांना? येस टेल मी ना. 5 रूल लक्षात आहे का? कारण याच्यामुळे एवढं विचारायला कारण त्याच्यावर तुम्हाला प्रश्न करायचे सॉल्व. बोला आहे का लक्षात हे रूल्स? हो सर. तर याचा वापर बघा कसा वापर करता येईल ते लक्षात घ्या. हाऊ टू यूज दॅट रूल्स इज इम्पॉर्टंट इन दॅट वन. फर्स्ट रूल इज समथिंग लाईक टू बी. पहिला आहे क्वेश्चन नंबर 3. याच्यामधला पहिला प्रश्न राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग. पहिला आहे राईट. सर बोला सर फॉर्म्युला मधला 5व्या नंबरचा एकदा समजून सांगा ना. आणि तो उलटा घ्यायचा त्याचा. हे बघ कंडिशन बाय कंडिशन मध्ये काय असतं तुला माहिती आहे? बाय कंडिशन म्हणजे पहिली कंडिशन दुसऱ्या कंडिशनवर डिपेंड असते त्याप्रमाणे दुसरी कंडिशन पहिल्या कंडिशनवर डिपेंड असते. मग बाय कंडिशन मध्ये हे तर येणार असेल तर मग पी अँड निगेशन क्यू तर येणार असेल म्हणजे जे कंडिशनलचा होता तो येणार असेल. मग मध्ये ऑर आणि याचा उलटा. उलटा म्हणजे काय आता? सेकंड स्टेटमेंट ऍज इट इज अँड आणि दुसऱ्या असं निगेशन क्यू अँड निगेशन पी. कळालं का? ते बघ इथं पुन्हा कुठून सांगतो. हो सर. P and negation Q इथे काय असतो? फर्स्ट स्टेटमेंट इज डिपेंड ऑन द सेकंड वन असा. मध्ये ऑर आणि याचा उलटा. उलटा म्हणजे काय दिसत नाही वाटतं. याचा उलटा म्हणजे काय? सेकंड स्टेटमेंट ऍज इट इज मध्ये अँड आणि पहिले असा निगेशन. पहिले कसं आहे? पहिली स्टेटमेंट ऍज इट इज दुसरे असं निगेशन मध्ये ऑर आणि आता दुसरी स्टेटमेंट ऍज इट इज मध्ये अँड दुसरे असं निगेशन. बाय कंडिशन सांगितलं. क्वेश्चन नंबर 3 मध्ये राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग. Write the negations of the following. In which first question is something like to be here. Okay, what is first question here? First question asked here. X plus 8 greater than 11. Or 8 greater than 11 or y minus 3 equal to 6. ठीक आहे. त्याचं निगेशन घ्यायचं तुम्हाला. तुम्हाला सांगा मध्ये काय आलेलं आहे? ऑर आणि एक स्टेटमेंट ही स्टेटमेंट एक दुसरी स्टेटमेंट ही. तर पहिल्यांदा याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं. लेट पी x plus 8 greater than 11 q y minus 3 is equal to 6. So therefore symbolic form of given statement is सांगा मध्ये काय आला? ऑर. तर काय असेल? पी और क्यू. आला पहिले सिम्बॉलिक फॉर्म काय आला इथे तुम्ही सिम्बॉलिक फॉर्म काय त्याचा? पी और क्यू. है ना? ही आपली पी स्टेटमेंट घेतली याला क्यू घेतली पी और क्यू. आता याचा आपल्याला निगेशन घ्यायचा. याचं निगेशन म्हणजे काय असेल? निगेशन ऑफ पी और क्यू काय असेल सांगायचं निगेशन? पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन और सा. पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन और सा अँड आणि दुसऱ्याचा निगेशन. आता याप्रमाणे तुम्हाला स्टेटमेंट घ्यायचा आहे. आता याप्रमाणे तुम्हाला स्टेटमेंट घ्यायचा आहे. तर निगेशन काय असेल मग? निगेशन पी म्हणजे किंवा तुम्हाला अजून व्यवस्थित येईल. हा सिम्बॉलिक फॉर्म झाला. therefore negation of given compound statement is असे इथे compound statement negation of p or q म्हणजे काय असेल? negation p and negation q. मग याप्रमाणे मला सांगा निगेशन p म्हणलं p काय? x plus 8 greater than 11 याचा निगेशन म्हणजे काय असेल? ब्रॅकेट कॉमा मध्ये x plus 8 greater than 11 निगेशन p म्हणजे not greater than 11. आता मध्ये काय आलेलं आहे? and आणि q चा निगेशन म्हणजे काय? y minus 3 is not equal to 6. हे झाला याचा निगेशन. लक्षात. तर असा कधी पहिले दोन स्टेटमेंट लिहायचा pq त्याचा सिम्बॉलिक फॉर्म जे असेल ते लिहायचा. सिम्बॉलिक फॉर्म लिहिल्यानंतर त्याचं निगेशन तुम्हाला माहिती आहे. निगेशन ऑफ p और q चा फॉर्म्युला निगेशन p आणि निगेशन q. मग नंतर हे जे फॉर्म्युला आलेला आहे निगेशनचा याप्रमाणे तुम्हाला हे स्टेटमेंटला लिहायचं. ते लिहिली
आपल्याला आला निगेशन आला त्याचा निगेशन पी म्हणजे पीचा उलटा. पीचा उलटा म्हणजे काय x + 8 नॉट ग्रेटर दॅन 11 मध्ये काय आलाय अँड तर अँड आणि निगेशन क्यू म्हणजे क्यू चा उलटा क्यू काय y - 3 = 6 निगेशन म्हणजे नॉट इक्वल टू 6. बोला क्लिअर आहे आला लक्षात आला का येस सर. बस असे रूल तुम्हाला प्रत्येक गोष्टी यायचा आहे. मग दुसरा क्वेश्चन जर उचलला मी याच्यामधला दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय बघा 11 less than 15 11 less than 15 and 25 greater than 20. 11 less than 15 and 25 greater than 20. First statement let P 11 less than 15. दूसरी statement Q 25 greater than 20. Therefore the symbolic form of the given statement is मध्ये काय आलेला आहे and तर P and Q. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट काय असेल पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन अँड चा और दुसऱ्याचा निगेशन हे झालं त्याचं निगेशन. मग आता याच्याप्रमाणे लिहा आता या फॉर्म्युल्यानुसार आता निगेशन लिहायचं आहे. आता काय असेल निगेशन पी म्हणजे 11 लेस दॅन 15 त्याचं निगेशन काय असतो 11 नॉट लेस दॅन 15 मध्ये काय और निगेशन क्यू म्हणजे याचा उलटा 25 इज नॉट ग्रेटर दॅन. आला का आला लक्षात फास्ट हो सर. असं आहे. प्रत्येक वेळेस असंच करायचं तुम्हाला याच्यामध्ये कॅल्क्युलेशन पार्ट ठीक आहे. करण्या तोंड बनतो काय म्हणले बघा आता हे लेक्चर मध्ये असताना एकमेकाला गप्पा नाही करायचा कळालं का ते तुमचं पर्सनली करा. आता मला सांगा हा 9 क्वेश्चन मध्ये तुम्हाला कोणकोणते क्वेश्चन सांगायचे जसं निगेशन तुम्हाला येत नाही ते सांगा कारण सगळेच क्वेश्चन घेणे सिंपल आहे ना कशाला टाइमपास करायचा सांगा पटपट सांगा. मी आता 2 सांगितलं तुम्ही मला 3 पासून 9 पर्यंत तुम्हाला जे प्रश्न विचारायचे ते विचारा मी तुम्हाला सांगतोय निगेशन. येस 3 ते 9 तुमच्याकडे टेक्स्टबुक समोर पाहिजेच टेक्स्टबुक आणि नोटबुक दोन्ही सोबत पाहिजे तुमच्या समोर. येस टेल मी नाउ 7th हा बोला 7th 7 का हा असं म्हणा तुम्ही 7 नंबरचा त्यांनी म्हणलेला आहे तर बघू आता 7 नंबर मध्ये काय म्हणलं त्यांनी ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर. आता बघा आता एक बघा आता बरोबर झालं त्यांनी विचारलं ठीक आहे कोई बात नाही. निगेशन जसा आपल्याला हे निगेशनचा 5 नियम जसा आहे तसा निगेशन आपल्याला क्वांटिफाईड स्टेटमेंटला सुद्धा लावता येते. क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे काय तुम्हाला माहिती काल मी सांगितलेलं आहे. क्वांटिफाईड मध्ये जर फॉर ऑल आणि देर एक्झिस्ट असे 2 असतात. फॉर ऑल म्हणजे युनिव्हर्सल प्रत्येकसाठी आणि देर एक्झिस्ट म्हणजे एकाने जरी केलं तरी चालते ते आता. आता जर स्टेटमेंट मध्ये याचा निगेशन आला तर काय करायचं सिम्पली फॉर ऑल आला तर त्या ठिकाणी देर एक्झिस्ट आणि देर एक्झिस्ट आला तर त्याचा उलटा काय असेल फॉर ऑल. हे एक महत्वाचं मी काय सांगितलं निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट सॉरी क्वांटिफाईड स्टेटमेंट. क्वांटिफाईड म्हणजे ज्यामध्ये असे सिम्बॉल्स वापर होईल असा एक टाईप किंवा असा याचा अर्थ काय फॉर ऑल आणि याचा अर्थ काय असतो देर एक्झिस्ट. देर एक्झिस्ट म्हणजे काय इच फॉर ऑल किंवा इच असं म्हणते तुम्हाला आणि देर एक्झिस्ट म्हणजे काय एनीवन कुठलाही एक करू शकतो तुम्हाला त्यामध्ये है ना. फॉर ऑल म्हणजे आपण काय म्हणतो देर इज ओनली वन लाईक दॅट. तर ऐसा आहे क्वांटिफाईड स्टेटमेंटचा निगेशन कळाला का फॉर ऑल आला तर काय घ्यायचं देर एक्झिस्ट आणि देर एक्झिस्ट आला तर काय फॉर ऑल. कळालं का मला हे सांगा हे जर कळालं असेल तर पुढे जाण्यात अर्थ यस टेल मी नाउ फास्ट आला का सिम्बॉल मध्ये जर ऑल आला तर ऑलचा उलटा काय असेल ऑल म्हणजे काय फॉर ऑल म्हणजे एक युनिव्हर्सल क्वांटिफायर आहे तर याचा उलटा काय असेल सम. ऑल आला तर सम आणि सम आला तर ऑल हे लक्षात घ्या. All is replaced by some or some is replaced by all. This is the important one. बघा मी काय सांगितलं लक्षात घ्या युनिव्हर्सल क्वांटिफायरचा असा आला फॉर ऑल तर त्याचा निगेशन देर एक्झिस्ट उलटा किंवा देर एक्झिस्ट जर आला तर त्याचा निगेशन काय असेल फॉर ऑल.
हे दोन महत्वाचं. त्यानंतर जर वर्ड मध्ये आला ऑल आला तर काय घ्यायचं सम घ्यायचा आणि सम आला तर काय घ्यायचा ऑल. लक्षात आलं का रे? आलं का लक्षात? हो सर. मग आता क्वेश्चन नंबर 7 मध्ये ते असायचं आहे. काय म्हणलं ते बघा क्वेश्चन नंबर 7 मध्ये. ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर. तेच ना, ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर. बघा all natural numbers are whole number. तर एक स्टेटमेंट आहे त्यामध्ये त्याच्यामध्ये असं सिंबॉलिक फॉर्म वगैरे येणार नाही त्याचा डायरेक्ट. तर काय एक स्टेटमेंट आहे लेट पी ऑल नॅचरल नंबर्स आर होली नंबर. होल नंबर. तर निगेशन पी म्हणजे याचा उलटा. निगेशन पी म्हणजे उलटा. मी तुम्हाला आधीच म्हणलं त्याच्यामध्ये ऑल आला तर ऑलच्या जागी सम. उलटा असते ना, निगेशन मध्ये उलटा असतो. ऑल मध्ये प्रत्येकाने आणि सम मध्ये काही. काहीचा उलटा प्रत्येकाने, प्रत्येकाचा उलटा काही. ऑल इज रिप्लेस बाय सम, सम इज रिप्लेस बाय ऑल. ऑलच्या जागी सम. सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर. नॉट का आला असेल कारण नॉट म्हणजे काय असतो निगेशन. तुम्हाला मी पहिले पण सांगितलेलं एक स्टेटमेंट जर आली म्हणजे सिंगल स्टेटमेंट असतील तर नॉट लावायचं आणि पुढे जायचं तुम्हाला सांगितलं होतं. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल पण दिलेली की रोम इज इन इटली. रोम इज इन इटली. आपण काय लावतो रोम इज नॉट इन इटली. तर तुम्हाला म्हणलं रोम इज नॉट इन इटली आपण काय म्हणतो रोम इज इन इटली. तसं सिंगल स्टेटमेंटचं जर निगेशन घ्यायचं असेल त्याच्यामध्ये महत्वाचं काय दिस ऑल इज रिप्लेस बाय सम पहिल्यांदा आणि ते म्हणलं ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर. तर निगेशन मध्ये काय असेल उलटा असेल काय की सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स. आला का ते 7वा? बोला. 7वा आला का? हो सर. आता 8वा बघ. 8वा मध्ये एक्झाम्पल सांगतो. 8वा यावर सेम टाईपचे. आता बघ 8वा मध्ये काय फॉर ऑल n belongs to n is divisible by 4. Is divisible by 4. त्याचं निगेशन सांगायचं. तर निगेशन काय असेल याचं एकदम सिंपल. म्हणजे फॉर ऑल आला सिम्बॉल मध्ये आला फॉर ऑल तर रिप्लेस बाय देर एक्झिस्ट. फॉर ऑल इज रिप्लेस बाय देर एक्झिस्ट. n belongs to n comma is divisible by 4 आहे. निगेशन म्हणजे काय असेल फॉर ऑल चा देर एक्झिस्ट आणि काय नॉट divisible by 4. आला आला का? फॉर ऑलच्या जागी निगेशन करता वेळेस देर एक्झिस्ट आणि जर देर एक्झिस्ट आला तर त्या ठिकाणी फॉर ऑल. ते म्हणले डिव्हिजिबल बाय 4 आपण निगेशन मध्ये काय म्हणणार नॉट डिव्हिजिबल बाय 4. बोला आला लक्षात? होय आला का? कुठे मुलं मोबाईल घेऊन झोपले का? हे बघा रिस्पॉन्स नाही तुमचा. रिस्पॉन्स नसेल तर मी काही पुढे घेणार नाही. आला लक्षात? हो सर. चला अजून काय सांगायचं याच्यामधलं? येस अजून असं वाटतं तुम्हाला जे येत आहे ते मी सांगतो सांगा लवकर. मग ठीक आहे 5वा एक तुम्ही 6 नंबर. हा किती नंबर? 6. 6 नंबर म्हणला का मला 10 नंबर ऐकूया. तोच आहे काय कामाला तुझं √2 इज अ रॅशनल नंबर. त्याचं निगेशन काय असेल √2 इज नॉट अ रॅशनल नंबर. एक सिंगल असेल तर फक्त नॉट लावायचं लक्षात घ्या. √2 इज अ रॅशनल नंबर. तर निगेशन मध्ये काय असेल त्याचा उलटा √2 इज नॉट अ रॅशनल नंबर. आला का? आला का? हो.
हो सर. संपला. सहावामध्ये पाचवामध्ये काय, इफ इट इज रेनिंग देन वी विल गो अँड प्ले फुटबॉल. सहावामध्ये बघ, सहाव्याचं उत्तर डायरेक्ट उत्तर सांगतो सहाव्याचं. त्याच्यामध्ये दोन स्टेटमेंट आहे. काय, इफ इट इज रेनिंग देन वी विल गो अँड प्ले फुटबॉल. म्हणजे जर पाऊस येत असेल तर आम्ही जाणार आणि फुटबॉल खेळणार. तर कंडिशनल आहे. कंडिशनल काय, जर पाऊस झाला तर ते फुटबॉल खेळणार. इफ देन म्हणजे काय, कंडिशनल आहे. जर पाऊस झाला तर ते फुटबॉल खेळणार, म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट आहे. म्हणजे त्याला दोन पार्ट मध्ये विभाग करते. पहिली स्टेटमेंट म्हणजे लेट पी इट इज रेनिंग. इट इज रेनिंग. आणि क्यू म्हणल्यावर काय, वी विल प्ले फुटबॉल. वी विल प्ले फुटबॉल. तर therefore symbolic form काय झालं त्याचा, symbolic form is P conditional Q. symbolic form काय झाला त्याचा, P conditional Q. ओके. तर symbolic form जर P conditional Q झाला तर यामध्ये तुम्हाला काय करता येईल, याचं निगेशन. तर काय नियम कसा, कंडिशनल मध्ये काय नियम असतो, पहिली स्टेटमेंट ऍज इट इज ऍड आणि दुसऱ्याचा निगेशन, पी अँड निगेशन क्यू. और याप्रमाणे ती स्टेटमेंट लिहायचा. तर काय असते निगेशन त्याचं, पी म्हणल्यावर काय घेतलं आपण, इट इज रेनिंग. इट इज रेनिंग मध्ये काय ऍड निगेशन क्यू म्हणल्यावर काय, वी विल नॉट प्ले फुटबॉल. वी विल नॉट प्ले फुटबॉल. आला लक्षात, आला का, जस्ट टेलिंग नाउ, आला का लक्षात. येस हो सर. सर. संपला. मग हे क्वेश्चन संपला. आता 1.3 चा शेवटचा क्वेश्चन कडे जाऊ. तर शेवटच्या क्वेश्चन साठी मी तुम्हाला सांगितलं होतं, त्याच्यासाठी एक पुन्हा कन्सेप्ट आहे. पहिले ते कन्सेप्ट समजून घेऊ, त्यानंतर त्या क्वेश्चनला जाऊ. तर तो कन्सेप्ट काय ते लक्षात घ्या. लास्ट क्वेश्चन साठी तुम्हाला कन्सेप्ट असा आहे, बघून घ्या. हा महत्वाचा आहे, हा परीक्षेत विचारतो. आता मी जे कन्सेप्ट घ्यालो ते लक्षात घ्या. काय कन्सेप्ट लक्षात घ्या. नेक्स्ट बीट आहे, नेक्स्ट टायटल लिहा, कॉन्व्हर्स इनवर्स and contra positive. Converse, inverse and contra positive. The परीक्षेत प्रश्न विचारतो, write the converse, inverse and contra positive of the following statement. एक स्टेटमेंट दिलं जाईल, त्याचं तुम्हाला कॉन्व्हर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह लिहा, असा प्रश्न येतो परीक्षेमध्ये. तर सर्वात पहिले हे लक्षात घ्या, हा जे रूल आहे कॉन्व्हर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, तर हा रूल फक्त कंडिशनल स्टेटमेंटवर अप्लाय होतो. इट इज अप्लिकेबल फॉर ओनली इफ इट इज अ कंडिशनल स्टेटमेंट. स्टेटमेंट जर कंडिशनल असतील तरच फक्त हा रूल अप्लाय करता येतो. लक्षात. तर काय असते बघा, आता जर स्टेटमेंट कंडिशनल असतील, इफ इट इज स्टेटमेंट या टाइपची, कंडिशन म्हणजे पी कंडिशनल क्यू, ते याचे पहिला रूल आहे कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स म्हणजे याचा उलटा. तर पी कंडिशनल क्यू चा कॉन्व्हर्स म्हणजे उलटा म्हणजे काय असेल, क्यू कंडिशनल पी. पी कंडिशनल क्यू चा उलटा काय असेल, क्यू कंडिशनल पी. त्यानंतर सेकंड इनवर्स. इनवर्स म्हणजे काय असेल, हा रूल आहे तसा इनवर्स मध्ये. व्हॉट इज द रूल इन दॅट वन, इनवर्स मध्ये. इनवर्स मध्ये आहे निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू, याला निगेशन लावायचं. कन्वर्स म्हणल्यावर याचा उलटा करायचा, इनवर्स म्हणल्यावर याला निगेशन लावायचं. आणि थर्ड वन इज द कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. तर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणल्यावर इनवर्सचा उलटा म्हणजे याचा उलटा,
तर पहिले निगेशन क्यू येणार, नंतर निगेशन पी येणार. कळालं काय चेन रूल? कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. तर सर्वात महत्वाचं काय की हे तिन्ही नियम, हे तिन्ही रूल्स कोणावर वापरता येतो? जर स्टेटमेंट काय असेल, कंडिशनल स्टेटमेंट असतील, म्हणजे या प्रकारे असतील. पी कंडिशनल क्यू जर असेल तर हे आपल्याला तीन रिझल्ट वापरता येतात. कोणकोणता? कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. तर कॉन्व्हर्स म्हणल्यावर काय? येस, व्हॉट इज द कॉन्व्हर्स? कॉन्व्हर्स म्हणल्यावर दिलेल्या स्टेटमेंटचा उलटा करायचा. म्हणजे पी कंडिशनल क्यू असेल तर त्याचा उलटा क्यू कंडिशनल क्यू. इनव्हर्स म्हणल्यावर काय असेल? दिलेल्याचा निगेशन घ्यायचं, निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू, म्हणजे हे झाले याचा निगेशन. आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणल्यावर याचा उलटा, इनव्हर्सचा उलटा, निगेशन क्यू कंडिशनल निगेशन पी. आलं का लक्षात? येस, टेल मी नाउ. हो सर. तर आता बघा याच्यावर प्रश्न कसा येईल त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो मी. तर प्रश्न असा येईल याच्यामध्ये पहिला की इफ एक्स लेस देन वाय, बघा एक्सरसाइज मधला डायरेक्ट क्वेश्चन करून दाखव. रिझल्ट लक्षात घ्या, कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. वाटल्यास त्याला आपण खाली घेऊ. कॉन्व्हर्सचा नियम उलटा असतो, याला असा आहे क्यू कंडिशनल पी उलटा. ओके, त्यानंतर त्यानंतर इनव्हर्स. इनव्हर्स म्हणजे याचा उलटा, म्हणजे कंडिशन घ्यायचं, निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू. नेक्स्ट वन इज अ कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, म्हणजे निगेशन क्यू कंडिशनल निगेशन. So these are the steps: converse, inverse आणि contra positive. Right? Converse, inverse आणि contra positive. These are the three results of that one. आता बघा याच्यावर प्रश्न कसा करायचा. Now we have taken the question on the list of that one. तर या एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 4 काय म्हणलं त्यांनी बघा. क्वेश्चन नंबर 4, राइट कॉन्व्हर्स, inverse and contra positive of the